होय होय. ओके. बृहन्मुंबई महानगरपालिका माध्यमिक शिक्षण विभाग, मी सौ आरती सुनील किणी, अंधेरी मनपा माध्यमिक शाळा टाटा कंपाऊंड या शाळेत सहशिक्षिका म्हणून कार्यरत असून आज येथे सर्व उपस्थित असलेल्या सन्माननीय अधिकारी वर्गाला तसेच माझ्या प्रिय सन्माननीय विद्यार्थ्यांना आणि माझ्या शिक्षक सहकारी वर्गाला माझा खूप खूप मनपूर्वक नमस्कार. परीक्षेविषयी आज आपण मार्गदर्शन आणि भूगोल या विषयाचा इयत्ता 9वीतील दुसरे सत्र या भागावर आपण आज चर्चा करणार आहोत. बाळांनो, परीक्षा ही फक्त इयत्ता 9वीची नाही, तर 9वी म्हटले म्हणजे तुमच्या आयुष्यातील जेव्हापासून तुमची आई तुम्हाला बालवाडीच्या वर्गात हातात हात घेऊन शाळेत नेते तेव्हापासून ते 9वी पर्यंत तुम्ही शाळेतील शिक्षकांनी सेट केलेल्या अभ्यासक्रमावर मेहनत करत अभ्यास करत असता. पण ही शेवटची स्टेप तर 10वी ही तुमच्या आयुष्यातील 9 वर्षाच्या मेहनतीची कसोटी दाखवण्याची परीक्षा म्हणजे बोर्ड परीक्षा. म्हणून 9वीला 10वीचा पाया म्हणतात. 9वी पास तो 10वी सहज पास, कारण ही परीक्षा म्हणजे जणू तुमच्या आयुष्याची परीक्षा असते. बाळांनो, आपले रोजचे जगणे किती सुंदर आहे. उठल्यापासून झोपेपर्यंत आपण कितीतरी ठराविक गोष्टी रोज न चुकता करत असतो. एकदा त्याचा कंटाळा आला तर आपण आपल्या मित्रांबरोबर खेळ खेळत वेळ घालून टीव्ही पाहून किंवा मोबाईलवरील गेम खेळून आवडीचा विषय आहे की नाही तुमच्या मन परत ताजेतवाने करत असतो. या रोजच्या जगण्यातून आपले आयुष्य घडत असते. जीवन जगायचे आहे तर ते हसत खेळत जगायला हवे. रडत कणत कुडत कशाला जगायचे? मग त्यासाठी जे काही नियम आहेत ते पाळायलाच हवे. आपण आपल्याला काही बंधने, काही नियम घालून घेतलेच पाहिजे. त्या नियमांमध्ये आपल्या विद्यार्थी अवस्थेतील मुख्य भाग म्हणजे आपला अभ्यास. आणि हा अभ्यास आपल्या महानगरपालिकेतील सर्व शिक्षकांनी या कोरोना सारख्या महामारीला सामोरे जात असताना देखील कशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला आकर्षकरित्या तुम्हाला आवडेल अशा पद्धतीने ऑनलाईन चॅनलद्वारे तुम्हाला घरात बसून उपलब्ध करून दिला आहे. मग कितीही काही अडचणी आल्या तरी मुलांनो, न घाबरता न डगमगता आपण समर्थपणे फक्त अभ्यास, थोडीफार मेहनत करून दाखवायलाच पाहिजे. संत रामदास म्हणतात ना, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे. जो मेहनत करील, जो प्रयत्न करील, त्याला प्रयत्नाती परमेश्वर हा भेटणारच आहे. कारण बाळांनो, तुमचे हेच असे वय आहे की तुम्ही मनात एखादी गोष्ट किंवा एखादे ध्येय जसं ठरवाल ते ध्येय, ती गोष्ट तुम्ही ह्याच वयात सहजरित्या पूर्ण करण्याचे स्वप्न पाहू शकता. कारण हेच ते तुमचं वय आहे, जेथे लात माराल तिथे तुम्ही सहजपणे काढू शकाल. चला तर आज आपण या भूगोल या विषयाविषयी जाणून घेऊया. आता ऑगस्ट पासून ते आतापर्यंत आपले आदरणीय श्री गोसावी सर, सौ नीता ठाकरे मॅडम, बुरुडे सर यांच्या सहकार्याने झूम लिंक वरती आणि युट्यूब चॅनलवर आपले सगळे लेसन प्रसारित केलेले आहेत आणि पोर्शन हा पूर्णपणे मुलांनो संपलेला आहे. आपला संपूर्ण अभ्यासक्रम आता पूर्ण झालेला आहे. त्यामुळे या BMC EDU मराठी स्टँडर्ड 9 या चॅनलवरील तुम्ही पाहिलेल्या व्हिडिओवरून नक्कीच आपण 100% पास व उत्तम मार्क्स सहज प्राप्त करू शकता. भूगोल या विषयाविषयी आज आपण जाणून घेऊया. मुलांनो, भूगोल हा विषय
सामाजिक शास्त्र भाग 2. बघा मुलांनो, भूगोल हा विषय सामाजिक शास्त्र भाग 2 मुख्य विषयाच्या यादीतील शेवटचा विषय. बोर्ड परीक्षेतील शेवटचा पेपर देखील भूगोलच असतो, परंतु या विषयाचे स्वरूप अतिशय व्यापक आहे. यासाठी तुमची वैचारिक भूमिका थोडी वेगळी पाहिजे. या विषयाचा नुसता अभ्यासापुरता किंवा मार्कापुरता अभ्यास न करता तुम्ही पर्यटनाच्या दृष्टिकोनातून जर आवडीने विचार करून अभ्यास केला तर नक्कीच तुमच्या जीवनातील भूगोल हा एक आकर्षक विषय ठरेल आणि भूगोल या विषयाची आवड तुम्हाला आपोआप मुलांनो निर्माण होईल. बघा, भूगोल विषय म्हटला की मुलं थोडीशी बोर होतात, कंटाळवाणी होतात. मुलांना तुम्हाला मी आत्ताच सांगितलं की तुम्ही जर हा विषय आवडीने शिकलात, पर्यटनाच्या दृष्टिकोनातून वैचारिक भूमिकेतून जरा शिकलात तर तुम्हाला तो आपोआप विषय आवडू लागेल. कारण भूगोल विषयाची मुलांनो असतात बघा, इतिहास विषयाला 40 गुण, भूगोल विषयाला 40 गुण आणि अंतर्गत गुण असे 20 असतात. मग हा भूगोल विषय जो 40 गुणाचा असतो, हा विषय मुलांनो तुम्हाला 40 पैकी 40 गुण प्राप्त करून देणारा विषय आहे. काही कठीण नाहीये मुलांनो. बघा, या भूगोल या विषयाची तुम्हाला रुची निर्माण होण्यासाठी तुम्हाला साध्या साध्या गोष्टी मी सांगते की तुम्ही गाळलेल्या जागा, जोड्या लावा, नकाशामध्ये पुढील बाबी भरा किंवा नकाशातील ती बाब आहे ती ओळखा किंवा संकेतिक चिन्हांचा वापर करा. नकाशाचं वाचन म्हणजे नकाशावरील जे प्रश्न असतात त्या प्रश्नांची उत्तरे लिहा. अशी मुलांनो करता तुमचे आपोआप गुण हे 25च्या वर जातात. आणि फक्त दीर्घोत्तरीला तुम्हाला कमी थोडेफार गुण मिळवायचे असतात, त्याचे तुम्ही सहज मिळू शकतात. म्हणून तुम्हाला 40 पैकी 40 गुण सहज मिळू शकतात मुलांनो. म्हणून भूगोल हा विषय तुम्हाला आवडीचा विषय होण्यासाठी तुम्ही थोडीशी मेहनत घ्यावी लागेल. थोडी म्हणजे काय, फक्त पाठांतर आणि आवडीने म्हणजे जसं तुम्ही आता फावल्या वेळामध्ये जर बसला असाल तर तुम्ही नकाशामध्ये एकमेकांना एक गेम खेळायचा, हे शोधून दाखव, ते आपण लहानपणी खेळायचो ना तसंच. फक्त आता आपल्याला काय पाहिजे, आपला एक उद्देश आहे, हे ध्येय आहे की आपल्याला मार्क्स प्राप्त करायचे आहेत, आपल्याला पैकीच्या पैकी गुण पाहिजे. मग आपण हा नुसता खेळापुरता नाही घ्यायचा तर तुमच्या स्मरणात राहील अशा पद्धतीने नकाशा वाचन करायचं आहे. आता इयत्ता 9वीला तुम्हाला महाराष्ट्राचा भूगोल आहे, भारत आणि महाराष्ट्र अशा तुलनात्मक दृष्टिकोनातून भूगोल आहे. आणि 10वीला तुम्हाला भारत आणि ब्राझील या 2 देशांचा तुलनात्मक अभ्यासाचा भूगोल आहे. तर मुलांनो, हा अभ्यास करताना तुम्ही असं समजायचं की हे माझं झालंय, हे माझं आता मी आता हे पूर्ण केलेलं आहे. नकाशा वाचन मला कुठल्याही शिक्षकांनी विचारला तर मला येणार आहे, नकाशा वाचन करता येणार आहे, नकाशावरील प्रश्नांची उत्तरे लिहिता येणार आहे. या सगळ्या सारासार गोष्टींचा तुम्ही जर थोडाफार अभ्यास केला तर भूगोल या विषयात तुम्हाला 40 गुण सहज प्राप्त होतील. बघा, आता प्रश्न प्रकारानुसार गुण विभागणी आहे. मुलांनो, भूगोल या विषयाच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्न प्रकार, गुण आणि विभागीय गुण. बघा, वस्तुनिष्ठ प्रश्न 8 गुणाला असतात आणि विकल्पासहित गुण 14, लघुत्तरी 24 आणि विकल्पासहित 34, दीर्घोत्तरी 8 आणि विकल्पासहित 12 आणि सर्व एकूण प्रश्न 40 गुणाला असतात, पण विकल्पासहित 60 गुणांचा हा पेपर असतो. आता वस्तुनिष्ठ आणि लघुत्तरीमध्ये तुम्ही सहज गुण प्राप्त करू शकता. बघा, थोडंफार सगळ्या धड्यांचा आपण गाळलेल्या जागा, जोड्या लावा, एका वाक्यात वाचून ठेवल्या, काही कठीण नाहीये मुलांनो. आणि दीर्घोत्तरीमध्ये तुम्ही भौगोलिक कारणे, थोडक्यात प्रश्नांची उत्तरे द्या, स्पष्ट करा, फरक स्पष्ट करा, ह्याच्यामध्ये तुम्हाला 8 गुण सहज मिळतात. अशा तऱ्हेने वस्तुनिष्ठ आणि लघुत्तरी अशा 32 गुणांचा तुम्ही मुलांनो जर भरपूर अभ्यास केला, व्यवस्थित अभ्यास केला तर सहज तुम्हाला हे सहज या प्रश्नांची मार्क्स, या प्रश्नांचे गुण तुम्ही प्राप्त करून घेऊ शकता. आता आपल्याला इयत्ता 9वीच्या दृष्टिकोनातून बघायचं आहे मुलांनो. तर बघा, दुसऱ्या सत्रातील आपल्याला एकूण किती पाठ आहेत. बघा, दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला एकूण 7वा पाठ आंतरराष्ट्रीय वाररेषा, 8वा पाठ अर्थशास्त्राशी परिचय, 9वा व्यापार, 10वा नागरीकरण,
11वा वाहतूक व संदेशवन आणि 12वा पर्यटन. मुलांनो, आज आपण इयत्ता 9वीच्या दृष्टिकोनातून भूगोल या विषयाचा अभ्यास करणार आहोत. म्हणून दुसऱ्या सत्रातले जे तुम्हाला पोर्शन आहे, दुसऱ्या सत्रातले जे पाठ तुम्हाला अभ्यासाला आहेत, त्याचाच आज आपण अभ्यास करणार आहोत. आंतरराष्ट्रीय वारसा, अर्थशास्त्राशी परिचय, व्यापार, नागरीकरण, वाहतूक व संदेशवन आणि पर्यटन हे जे पाठ आहेत, या पाठावर साधारणतः वस्तुनिष्ठ आणि दीर्घोत्तरी, लघुत्तरी कोणत्या स्वरूपाचे प्रश्न येतील याचा आज आपण अभ्यास करणार आहोत. तर सुरुवात करूया. बघा, अशा स्वरूपाचे प्रश्न येतील. बघा, पहिला प्रश्न आहे, रिकाम्या जागा भरा. जागतिक प्रमाण वेळ ही 0° ग्रीनिश रेखावृत्तावरून ठरवली जाते. भारताची प्रमाण वेळ ही 82.5° पूर्व रेखावृत्तावरून ठरवली जाते. पश्चिमेकडील ठिकाणाच्या वेळेपेक्षा पूर्वेकडील ठिकाणांची वेळ नेहमी पुढे असते. 30° पूर्व रेखावृत्तावर सकाळचे 8 वाजले असतील तर 60° पूर्व रेखावृत्तावर सकाळचे 10 वाजले असतील. पृथ्वीवरील नवीन दिवस आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या पश्चिम दिशेला सुरू होतो. मुलांनो, बघा, मी गाळलेल्या जागा भरून दिलेल्या आहेत, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, शोधण्याची मेहनत जाऊ नये तुमची. त्यामुळे मी गाळलेल्या जागा भरून दिलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये तुम्ही हे नुसतं एकदा रिडिंग केलं, एकदा वाचून काढलं तरी ह्या गाळलेल्या जागा किंवा छोटे छोटे जे प्रश्न आहेत ते तुमच्या नक्कीच स्मरणात जातील अशी मी अपेक्षा करते. पुढचं बघा, खालील प्रश्नातील योग्य पर्याय निवडून लिहा. जसं बघा, आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडताना एखाद्या व्यक्तीला कुठून कुठे जाताना 1 दिवस अधिक धरावा लागेल. पर्याय दिले, पूर्वेकडून पश्चिमेकडे, पश्चिमेकडून पूर्वेकडे, दक्षिणेकडून उत्तरेकडे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे. तर आपलं उत्तर असणार आहे पूर्वेकडून पश्चिमेकडे. जर 15° पूर्व रेखावृत्तावर बुधवार सकाळचे 10 वाजले असतील तर आंतरराष्ट्रीय वाररेषेवर किती वाजले असतील? बुधवार सकाळचे 6, बुधवार रात्रीचे 9, गुरुवार दुपारचे 2, गुरुवार संध्याकाळचे 6. आपलं उत्तर असेल बुधवार रात्रीचे 9. जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील तारीख व वारातील बदल कोणत्या रेखावृत्तावर होतो? पर्याय आहे 0°, 90° पूर्व, 90° पश्चिम, 180°. उत्तर आहे आपलं 180°. दुसरी गाळलेली जागा आहे बघा, पर्याय आहे पृथ्वीवर दिवस आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या कोणत्या दिशेला सुरू होतो? पृथ्वीवर दिवस आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या पश्चिम दिशेला सुरू होतं. आपलं उत्तर आहे पश्चिम. बघा मुलांनो, जे मी बोलते ते व्यवस्थित तुम्ही जर ऐकलं तर तुमच्या सहज श्रवणाने तुमच्या ह्या गाळलेल्या जागा या पर्याय सहज पाठांतर होऊन जातील. म्हणून थोडंसं लक्ष द्यायचं आहे. पुढचा पर्याय आहे आंतरराष्ट्रीय वाररेषेमुळे जगभरात कशामध्ये सुसूत्रता येते? तर आंतरराष्ट्रीय वाररेषेमुळे वाहतुकीच्या वेळापत्रकात सुसूत्रता येते. पर्याय दिलेला आहे जीपीएस प्रणाली, संरक्षण खाती, वाहतुकीचे वेळापत्रक आणि गोलार्ध ठरवण्यासाठी. तर आपल्याला जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीयचा उपयोग कशासाठी होतो? तर वाहतुकीचे वेळापत्रक ठरविण्यासाठी होतो. प्रश्न तिसरा आहे बघा आपला, वस्तुनिष्ठ प्रश्नांचं पहिले आपल्या चर्चा करतोय आपण मुलांनो. चूक की बरोबर ते सांगा. आंतरराष्ट्रीय वाररेषा ही एक सरळ काल्पनिक रेषा असून ती पूर्णपणे 180° रेखावृत्ताला अनुसरून जाते. मुलांनो, पूर्वी तुम्हाला असं असायचं की चूक की बरोबर लिहा आणि चुकीचं विधान बरोबर करून किंवा दुरुस्त करून लिहा. पण मुलांनो, आता तो भाग वगळला गेलेला आहे. आता फक्त तुम्हाला हे विधान चूक आहे की बरोबर आहे इतकंच लिहायचं आहे. तर पहिलं आहे आंतरराष्ट्रीय वाररेषा ही एक सरळ काल्पनिक रेषा असून ती पूर्णपणे 180° रेखावृत्ताला अनुसरून जाते. तर हे विधान चुकीचं आहे. पुढे ग्रीनिच वेळेला जागतिक प्रमाण वेळ म्हणतात. हे विधान बरोबर आहे. उत्तर गोलार्धातून दक्षिण गोलार्धात जातानाही तारीख व वार बदलतो. हे विधान चुकीचे आहे.
पूर्व गोलार्धातील वेळा या पश्चिम गोलार्धातील वेळेपेक्षा नेहमीच पुढे असतात. हे विधान बरोबर आहे. मुलांनो, प्रश्नाचं उत्तर लिहिताना हे विधान बरोबर आहे असं तुम्ही उत्तर लिहायचं आहे. पुढचं आहे बघा आपल्याकडे की जागतिक प्रमाणवेळ व भारताची प्रमाणवेळ यात किती फरक आहे. हे एका वाक्यामध्ये आहे. या प्रश्नाचं स्वरूप जागतिक प्रमाणवेळ व भारताची प्रमाणवेळ यात 5.5 तास मिनिटांचा फरक आहे. 5 तास 30 मिनिटांचा. पण कसं लिहायचं मुलांना? +5 तास 30 मिनिटांचा फरक आहे. कोणत्या दिशेकडे प्रवास करत आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडली तर मागचा वार व तारीख ग्राह्य धरावी लागते. बघा मुलांनो, कोणत्या दिशेकडे प्रवास करत आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडली तर मागचा वार व तारीख ग्राह्य धरावी लागते. उत्तर आहे पूर्वेकडेच प्रवास करत जर आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडली तर मागचा वार व तारीख ग्राह्य धरावी लागते. प्रश्न तिसरा आहे बघा, कोणत्या दिशेकडे प्रवास करत आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडली तर पुढचा वार व तारीख ग्राह्य धरावी लागते. पश्चिमेकडेच प्रवास करत जर आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडली तर पुढचा वार व तारीख ग्राह्य धरावी लागते. पुढचा प्रश्न आहे आपल्याकडे, आपला 8वा पाठ आहे अर्थशास्त्राशी परिचय. त्यामध्ये वर्तुळातील प्रश्नचिन्हांच्या जागी योग्य माहिती भरून अर्थव्यवस्थेचे प्रकार स्पष्ट करा. बघा मुलांनो, तुम्हाला लाईटली अस्पष्ट अशा याच्यामध्ये प्रश्नचिन्ह दिसलेले आहेत. आता मी या वर्तुळामध्ये काय केलेले आहेत? उत्तरं भरलेली आहे. बघा, पहिल्या प्रथम आपले अर्थव्यवस्थेचे प्रकार दाखविलेले आहेत. त्यामध्ये पहिली अर्थव्यवस्था आहे भांडवलशाही अर्थव्यवस्था, दुसरी समाजवादी अर्थव्यवस्था आणि तिसरी मिश्र अर्थव्यवस्था. हे अर्थव्यवस्थेचे 3 प्रकार आहेत. मुलांनो, या वर्तुळाचा तुम्ही जर व्यवस्थित निरीक्षण करून जर तुम्ही पाहिलं तर या वर्तुळामध्ये जे आपण सगळे वर्तुळाचे ज्या रिंग भरलेल्या आहेत त्यानुसार तुम्हाला कळेल की संपूर्ण पाठाचं स्वरूप काय आहे. यामध्ये या वर्तुळाच्या आधारे आपल्याला संपूर्ण पाठ हा आपोआप समजू शकतो. जसं पहिल्या छोट्या वर्तुळात आहेत अर्थव्यवस्थेचे प्रकार. त्यामध्ये भांडवलशाही, समाजवादी आणि मिश्र अर्थव्यवस्था. आता दुसऱ्या रिंगमध्ये आहे की या अर्थव्यवस्था कोणत्या देशात आहेत. तर भांडवलशाही अर्थव्यवस्था ही जर्मनी, जपान, अमेरिका. समाजवादी अर्थव्यवस्था चीन आणि रशिया. आणि मिश्र अर्थव्यवस्था भारत, स्वीडन व युनायटेड किंगडम. तिसऱ्या वर्तुळात आहे की या अर्थव्यवस्थेचे स्वरूप कसे आहे, की या अर्थव्यवस्थेमध्ये हे व्यवस्थापन हे फक्त आणि फक्त खाजगी व्यक्तीकडे असतं. समाजवादी अर्थव्यवस्थेचे व्यवस्थापन हे सरकारकडे असतं आणि मिश्र अर्थव्यवस्थेचे व्यवस्थापन कोणाकडे असतं? खाजगी व्यक्ती व सरकार दोहोंचं सह अस्तित्व असतं. तिसऱ्या वर्तुळामध्ये आहे की या अर्थव्यवस्थेचा मुख्य हेतू, मुख्य उद्देश काय आहे. तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा मुख्य उद्देश आहे, मुख्य हेतू आहे कमाल नफा मिळविणे. आणि समाजवादी अर्थव्यवस्थेचा मुख्य हेतू, मुख्य उद्देश आहे समाज कल्याण, हित साधणे म्हणजे समाजाच्या हिताचं कार्य करणे. मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये दोन्हींचा समन्वय म्हणजे नफाही आणि समाजकारण यांचा दोन्हींचा समन्वय हा मिश्र अर्थव्यवस्थेचा मुख्य उद्देश असतो. अशा प्रकारे या वर्तुळाच्या आधाराने आपल्याला की अर्थव्यवस्थेचं स्पष्टीकरण हे दिसून येतं. पुढचं आहे बघा आपल्याला की खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा. जसं व्यक्तिगत किंवा कौटुंबिक व्यवस्थापन कोणत्या आर्थिक घटकाशी संबंधित असते. आता हे जे आहे व्यक्तिगत व कौटुंबिक व्यवस्थापन हे उत्पन्न व खर्च या आर्थिक घटकांशी संबंधित असते. अर्थशास्त्र, दुसरा प्रश्न आहे बघा मुलांनो, अर्थशास्त्र ही संज्ञा कोणत्या ग्रीक शब्दापासून बनली आहे. खूप महत्वाचा प्रश्न आहे, परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. मुलं स्पेलिंग लिहिताना, तो शब्द लिहिताना थोडेफार चुकतात, अशी चूक होता कामा नये, कारण त्या शब्दालाच खूप महत्व आहे, त्या शब्दालाच तो गुण आहे. बघा, अर्थशास्त्र ही संज्ञा ओइकोनोमिया या ग्रीक शब्दापासून बनली आहे. तुम्ही इंग्लिश मधून लिहिलं तरी चालेल, मराठीतून लिहिलं
तरी चालेल. पुढचा प्रश्न आहे, भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनाच्या साधनांची मालकी व व्यवस्थापन कोणाकडे असते? भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनाच्या साधनांची मालकी आणि व्यवस्थापन हे फक्त आणि फक्त खाजगी व्यक्तीकडे असते. पुढचा प्रश्न आहे, जागतिकीकरण म्हणजे काय? हाही देखील परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला जागतिक अर्थव्यवस्थेशी एकरूप करणे म्हणजे जागतिकीकरण होय. पुन्हा एकदा ऐका, देशाच्या अर्थव्यवस्थेला जागतिक अर्थव्यवस्थेशी एकरूप करणे म्हणजे जागतिकीकरण होय. पुढचा आहे, व्यापार या पाठातील आपल्याला हे आहे बघा, खालील व्यापार प्रकारांचे वर्गीकरण करा. महाराष्ट्र व पंजाब, भारत व जपान, लासलगाव व पुणे, चीन व कॅनडा, भारत व युरोपीय संघ. अशी मुलांनो तुम्हाला राज्य प्लस देश असे मिक्स करून दिलेले आहे. आता ह्याच्यामध्ये व्यापार ह्या प्रकारामध्ये त्याचं तुम्हाला वर्गीकरण करायचं आहे. 2 गुणाला 3 गुणाला हा प्रश्न येऊ शकतो, म्हणून देशांतर्गत व्यापार, आंतरराष्ट्रीय व्यापार व्यवस्थित त्याचा चार्ट बनवायचा. देशांतर्गत व्यापार जसं महाराष्ट्र व पंजाब ही दोन्ही राज्य एकाच देशातली आहेत. कोणत्या देशातली? तर भारतातली आहेत, म्हणून ते देशातल्या देशात जो व्यापार होतो तो देशांतर्गत व्यापार. पुढे लासलगाव व पुणे ही दोन्ही शहरं कुठे आहेत? महाराष्ट्रातली आहेत, मग हे दोन्ही जो देशातल्या देशात व्यापार होतो तो देशांतर्गत व्यापार. आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये भारत व जपान, चीन व कॅनडा, भारत व युरोपीय संघ हे वेगवेगळे देश आहेत. भारत, जपान, चीन, कॅनडा आणि भारत व युरोपीय संघ म्हणजे इतर राष्ट्रांबरोबर जेव्हा आपण व्यापार करतो त्याला आंतरराष्ट्रीय व्यापार असे म्हटले जाते. खालील विधानांसाठी आयात व निर्यात यापैकी योग्य शब्द लिहा. बघा मुलांनो, भारत मध्य पूर्व आशियातील देशाकडून खनिज तेल खरेदी करतो. आता बघा, भारत आपला देश मध्य पूर्व आशियातील देशांकडून काय करतोय? खनिज तेल खरेदी करतोय. म्हणजे आपण इतर देशाकडून मदत घेतोय, म्हणजे त्या वस्तू आपण आपल्या देशात आणतो. मग आणतो म्हणजे काय? आयात. आपण त्या वस्तूची काय करतो? आयात करतो. कॅनडामधून आशियाई देशाकडे गहू विक्रीसाठी पाठविला जातो. म्हणजे आपल्या देशातून इतर देशांमध्ये काय केली जाते? निर्यात. निर्यात म्हणजे काय? गहू आपण इतर देशांना विकतो, म्हणजे काय करतो? आपण निर्यात करतो. जपान आपेक देशांना यंत्रसामुग्री पाठवतो, ही पण काय झाली? निर्यात. म्हणजे खालील विधानातील आयात व निर्यात यापैकी योग्य शब्द, तुम्ही कन्फ्यूज व्हायचं नाही मुलांनो. एखादी गोष्ट आपण इतर देशाकडून घेतो त्याला आयात म्हणतात, आणि इतर देशाला आपण एखादी वस्तू विकतो, एखादा माल विकतो त्याला काय म्हणतात? निर्यात. पुढचा आहे बघा मुलांनो, पुढील उदाहरणातील व्यापाराचा प्रकार ओळखून लिहा. जसे सृष्टीने किराणा दुकानातून साखर आणली. हा कोणता व्यापार झाला? तर किरकोळ व्यापार. सृष्टीने किराणा दुकानातून साखर आणली, किरकोळ व्यापार. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा कापूस सुरतेतील व्यापाऱ्यांनी खरेदी केला. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी म्हणजे एका राज्याने दुसऱ्या राज्यातील शेतकऱ्यांकडून काय घेतला? कापूस खरेदी केला. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी सुरतेकडून, सुरत हे दुसरं राज्य, त्याच्यातून काय केला? कापूस खरेदी केला. म्हणजे देशांतर्गत, देशातल्या देशात व्यवहार झालेला आहे, देशांतर्गत व्यापार. समीरने आपल्या शेतातील डाळिंबाची ऑस्ट्रेलियाला निर्यात केली. एका देशातून दुसऱ्या देशात म्हणजे काय? आंतरराष्ट्रीय व्यापार. सदाभाऊंनी घाऊक मार्केट मधून दुकानात विक्रीसाठी 10 पोती गहू व 5 पोती तांदूळ विकत आणले. म्हणजे काय केलं? घाऊक व्यापार. म्हणजे त्यांनी थोडासा जास्तच माल, किरकोळ नाही, थोडीशी काय 1 किलो 2 किलो असं नाही आणले, 10 पोती गहू आणि 5 पोती तांदूळ विकत आणले. या व्यापाराला काय म्हणतात? घाऊक व्यापार. पुढचा आहे बघा मुलांनो, प्रश्न 4. पुढील उदाहरणातील व्यापाराच्या प्रकाराचे वर्गीकरण दर्शविणारा ओघवता तक्ता तयार करा. बघा, व्यापाराच्या प्रकाराचे वर्गीकरण करा. आता ओघवता मुलांनो, काही वेळेला तुम्हाला व्यापाराचे प्रकार
एखादा प्रकार दाखवतात आणि दुसरे तुम्हाला चौकट भरायला देतात की यानुसार तुम्ही तो ओघ तक्ता तयार करायचा आहे. काय करायचं आहे? ओघ तक्ता तयार करायचा आहे. त्यामध्ये बघा व्यापाराचे प्रकार वस्तूच्या प्रमाणानुसार आणि प्रदेश विस्तारानुसार. वस्तूच्या प्रमाणानुसार दोन प्रकार पडतात, किरकोळ व्यापार आणि घाऊक व्यापार. आणि प्रदेश विस्तारानुसार कोणते प्रकार पडतात? राष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय. राष्ट्रीय व्यापार म्हणजे त्यालाच देशांतर्गत व्यापार म्हणतात, जे राष्ट्रामध्ये व्यवहार होतो, राष्ट्रामध्ये आयात निर्यात होते. आणि आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे काय? एका देशातून दुसऱ्या देशामध्ये माल विकला जातो किंवा खरेदी केला जातो, त्याला आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणतात. बघा मुलांना पुन्हा एकदा सांगते, व्यापाराचे प्रकार हे दोन आहेत प्रमुख, वस्तूच्या प्रमाणानुसार आणि प्रदेश विस्तारानुसार. आणि वस्तूच्या प्रमाणानुसार मध्ये पण दोन आहेत, किरकोळ व्यापार. आपण 1 किलो 2 किलो जी साखर विकत आणतो त्याला किरकोळ व्यापार म्हणतात. आणि घाऊक व्यापार काय म्हणतो आपण पोतीच्या पोती जे भरून ठेवतो धान्य, त्याला घाऊक व्यापार म्हणतात. प्रदेश विस्तारानुसार दोन प्रकार पडतात, राष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार. तर राष्ट्रीय व्यापार म्हणजे काय? देशातल्या देशामध्ये, राज्यातल्या राज्यामध्ये जो व्यापार करतो, वस्तूंची देवाणघेवाण केली जाते, त्याला आपण काय म्हणतो? राष्ट्रीय व्यापार. आणि आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे काय? एका देशातून दुसऱ्या देशात माल विकला जातो किंवा खरेदी केला जातो, त्याला आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणतात. मग या आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये दोन प्रकार पडतात. ते सांगितलं की जेव्हा आपण एखाद्या देशाकडून माल विकत घेतो त्याला आयात म्हणतात, किंवा एखाद्या म्हणजे खरेदी करतो त्याला आयात म्हणतात, किंवा एखादा माल आपण विकतो त्याला काय म्हणतात? निर्यात. हा ओघ तक्ता मुलांना लक्षात ठेवला तर व्यापार प्रकाराचं स्पष्टीकरण तुम्हाला सहज समजू शकेल. पुढचं बघायचं आपण. बघा पुढचा आहे योग्य जोड्या जुळवा. योग्य जोड्या जुळवामध्ये अ गटामध्ये आहे तंत्रज्ञानाचा विकास व यांत्रिकीकरण. दुसरा आहे मूळ निवास सोडून दुसरीकडे कायमस्वरूपी जाऊन राहणे. तिसरा आहे 75% पुरुष बिगर शेती व्यवसायात आहेत आणि कचऱ्याची समस्या. ब गटामध्ये वेगवेगळे सगळे पर्याय दिले. नागरी प्रदेश, नियोजनाचा अभाव, स्थलांतर, नागरीकरण. याची उत्तर आहेत बघा. तंत्रज्ञानाचा विकास, नागरीकरण. मूळ निवास सोडून दुसरीकडे कायमस्वरूपी जाऊन राहणे, स्थलांतर. एका देशातून किंवा एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर. 75% पुरुष बिगर शेती व्यवसायात आहेत. कुठे आहेत? नागरी प्रदेशमध्ये. नागरी प्रदेश म्हणजे मुंबई सारख्या शहरामध्ये आपण जास्त शेती करतो की बिगर व्यवसाय करतो, बिगर शेती व्यवसाय करतो? तर आपण जास्तीत जास्त काय करतो? बिगर व्यवसाय शेती करतो, म्हणजे बिगर शेती व्यवसाय करतो. म्हणजे नागरी प्रदेशामध्ये मुंबई सारख्या शहरामध्ये आपण शेती जास्त करत नाही, तर शेती कुठे केली जाते? ग्रामीण भागात शेती केली जाते. कचऱ्याची समस्या, नियोजनाचा अभाव. नियोजनाचा अभाव असल्यामुळे कचऱ्याच्या समस्या या सारख्या समस्येला आपल्याला तोंड द्यावे लागते. खालील माहितीच्या आधारे नावे लिहा. बघा मुलांनो, विमान सेवा उपलब्ध असणारी महाराष्ट्रातील 5 शहरे. आता तुम्हाला फक्त नावे लिहायची आहेत. एक एक गुणाला हा प्रश्न येऊ शकतो. विमान सेवा उपलब्ध असणारी महाराष्ट्रातील 5 शहरे आहेत मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आणि नांदेड. आणि टपाल कार्यातून मिळणाऱ्या सेवा आहेत संदेशवहन, बचत सुविधा, बँकिंग सुविधा, आयुर्विमा इत्यादी. पुढचं आहे बघा, तुमच्या परिसरातील राष्ट्रीय महामार्ग, नॅशनल हायवे. मुलांनो, आपण मुंबई उपनगर सारख्या शहरात राहतो. आपल्याकडे जो राष्ट्रीय महामार्ग आहे जोडलेला आहे त्याचा आहे ते कसा लिहितात? NH8. या राष्ट्रीय महामार्गाचं हे नाव आहे NH8. तुम्हाला पुस्तकामध्ये किंवा नवनीत मध्ये किंवा डायजेस्ट मध्ये वेगळी नावं आहेत, पण आपल्याकडे मुंबई उपनगरातील राष्ट्रीय मार्गाचं नाव आहे NH8. लक्षात ठेवायचं आहे. महाराष्ट्रातील सागरी किनाऱ्यावरील बंदरे बघा. महाराष्ट्रामध्ये जेवढे सागरी किनारे लाभलेले आहेत त्या ठिकाणी कोणकोणती बंदरे आहेत? मुंबई, न्हावाशेवा, डहाणू, वसई, घारापुरी, श्रीवर्धन, जयगड, हरणे, मालवण, रत्नागिरी, वेंगुर्ले व देवगड इत्यादी बंदरे महाराष्ट्रातील सागरी किनाऱ्याला लाभलेली आहेत. पुढील विधानावरून आता पर्यटन या पाठाचे आपल्याकडे वस्तुनिष्ठ प्रश्न कशा स्वरूपाचे येतील हे पाहायचं आहे. पर्यटन शेवटचा पाठ आहे. पुढील विधानावरून पर्यटनाचे प्रकार ओळखा.
माया संस्कृतीमधील वास्तुरचना ही कौशल्याची वैशिष्ट्ये जाणण्यासाठी हेमंत कुमार मेक्सिकोला जाऊन आले. माया संस्कृतीमधील वास्तुरचना कौशल्याची वैशिष्ट्ये जाणण्यासाठी हेमंत कुमार नावाचा व्यक्ती मेक्सिकोला जाऊन आला. दुसऱ्या देशात जाऊन आला म्हणजे काय, त्या पर्यटनाचा प्रकार कोणता आहे, परदेशी पर्यटन, म्हणजे एका देशातून दुसऱ्या देशात गेले. गोवा कार्निवल पाहण्यासाठी पोर्तुगाली पर्यटक गोव्यात आले होते. हे पण काय झाले, पोर्तुगाली पर्यटक आपल्या गोवा या इथे आलेले, गोव्यामध्ये आलेले तर परदेशी पर्यटन. गोवा ह्या राज्यात आलेले म्हणजे एका देशातून दुसऱ्या देशात आलेले परदेशी पर्यटन. तिसरा आहे नैसर्गिक चिकित्सा केंद्रात उपचारासाठी जॉन व अमरला केरळात जावे लागले. बघा, जॉन आणि अमरला केरळमध्ये जावे लागले, पण कशासाठी जावे लागले, नैसर्गिक चिकित्सा केंद्रामध्ये, जिकडे निसर्ग उपचार चालू होतात किंवा निसर्ग उपचार केले जातात अशा ठिकाणी उपचारासाठी, म्हणजे वैद्यकीय पर्यटन, आरोग्यविषयक आहे म्हणून वैद्यकीय पर्यटन. पुंडलिकरावांनी सहपरिवार 4 धाम यात्रा केली, तीर्थक्षेत्र फेरायला गेले, म्हणजे ते काय झालं, धार्मिक पर्यटन. पुढे पुण्यातील रामेश्वरी आपल्या मैत्रिणीसह हुरडा पार्टी व शेतीविषयी माहिती मिळवण्यासाठी गावाला जाऊन आली. आता पुण्यातील रामेश्वरी नावाची मुलगी आहे, आपल्या मैत्रिणी हुरडा पार्टी एन्जॉय करायला गेली आहे, पण कुठे गेली आहे, हुरडा पार्टी व शेतीविषयक माहिती मिळवण्यासाठी गावाला जाऊन आली, म्हणजे तिने काय केलेलं आहे, कृषी पर्यटन केलेलं आहे. सय्यद कुटुंब अजमेर यात्रेसाठी गेले. आता अजमेर हे त्यांचं तीर्थक्षेत्र आहे, मग सय्यद कुटुंब हे मुस्लिम कुटुंब अजमेर यात्रेसाठी गेले, म्हणजे त्यांनी काय केलंय, धार्मिक पर्यटन केलं आहे. यावरून मुलांना तुम्हाला कळेल की पर्यटनाचे प्रकार किती झाले, स्वदेशी पर्यटन, परदेशी पर्यटन, वैद्यकीय पर्यटन, धार्मिक पर्यटन आणि कृषी पर्यटन. आणि लक्षात, अशा प्रकारे हे पर्यटनाचे प्रकार आहेत. आता आपण दीर्घोत्तरी प्रश्नांना सुरुवात करूया. हे जे तुमच्याकडे 7, 8, 9, 10 आणि 11, 12 आंतरराष्ट्रीय वारसा, अर्थशास्त्राशी परिचय आणि आंतरराष्ट्रीय वारसा, अर्थशास्त्राशी परिचय, तसेच व्यापार, नागरीकरण, वाहतूक व संदेशवहन व पर्यटन, हे जे 6 धडे आहेत, या 6 धड्यांमध्ये आपण वस्तुनिष्ठ प्रश्न कोणत्या स्वरूपाचे येतील हे आपण पाहिले. या वस्तुनिष्ठ प्रश्नांचा तुम्ही अभ्यास केला, व्यवस्थित स्लाइड निरीक्षण करून तुम्ही वाचल्या, तर तुम्हाला सहज आपल्याला जे अभिप्रेत गुण आहेत, वस्तुनिष्ठ प्रश्न किती गुण आहेत आपल्याला, वस्तुनिष्ठ आणि लघुत्तरी मिळून 8 आणि 24 असे 32 गुण तुम्हाला सहज मिळतील. आता राहिला आपला दीर्घोत्तरी हा भाग. दीर्घोत्तरी हे 8 गुणाला असतात आणि विकल्पासहित दीर्घोत्तरी 12 गुणाला असतात. मग या दीर्घोत्तरी प्रश्नांमध्ये कोणत्या स्वरूपाचे प्रश्न येतील याचा आता आपण अभ्यास करणार आहोत. बघा, दीर्घोत्तरी प्रश्नांमध्ये पहिला प्रश्न आहे आपला भौगोलिक कारणे लिहा. 7व्या धड्यातला आंतरराष्ट्रीय वारसा मधला भौगोलिक कारणे लिहा. त्यामध्ये आहे आंतरराष्ट्रीय वारसा आजच्या युगात महत्वाची ठरत आहे. तर आंतरराष्ट्रीय विमान सेवा, दळणवळण सेवा, आर्थिक व व्यापारी व्यवहार यामध्ये सुसूत्रता यावी म्हणून आंतरराष्ट्रीय वारसा उपयोगी पडते. आंतरराष्ट्रीय वारसा वाराच्या समायोजनेच्या गरजेतून निर्माण झाली आहे. आजच्या आधुनिक आणि वेगाने घडणाऱ्या जागतिक घडामोडीच्या संदर्भात देखील आंतरराष्ट्रीय वारसा महत्वाची ठरत आहे. जागतिक दळणवळण, विशेषतः हवाई मार्गाच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय वारसेमुळे वेळ व दिवसाचे गणित अचूक ठेवता येते. आपण वस्तुनिष्ठ प्रश्नांमध्ये पाहिलं की वाहतुकीच्या वेळापत्रकाच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय वारसा ही महत्वपूर्ण ठरली आहे. म्हणजेच आंतरराष्ट्रीय वारसेमुळे वाहतुकीचे वेळापत्रक संपूर्ण जगभर योग्य पद्धतीने सांभाळले जाते. म्हणूनच आंतरराष्ट्रीय वारसा आजच्या युगात महत्वाची ठरत आहे. मुलांनो, अशा प्रकारे जर तुम्ही प्रश्नाचं उत्तर लिहिलं तर नक्कीच तुम्हाला भौगोलिकरणाला जे 2 गुण असतात ते दोन्ही गुण व्यवस्थितरित्या मिळू शकतील. पुढचं आहे बघा, पृथ्वीवर दिवस पॅसिफिक महासागरात सुरू होतो. पृथ्वीवर दिवस पॅसिफिक महासागरात सुरू होतो. भूभागावरील एखाद्या ठिकाणी, पृथ्वीवरच्या भूभागावरील एखाद्या ठिकाणी दिवसाची सुरुवात झाली
तर त्या ठिकाणाच्या पूर्वेकडे मग पश्चिमेकडे कोणता दिवस धरायचा यावरून गोंधळ झाला असता. असे होऊ नये म्हणून विशाल पॅसिफिक महासागरावरून जाणाऱ्या 180° रेखावृत्ताला अनुसरून आखलेल्या आंतरराष्ट्रीय वाररेषेवर पृथ्वीवरील दिवस सुरू होतो व संपतो. याचा अर्थ पृथ्वीवरील नवीन दिवस पॅसिफिक महासागरात सुरू होतो. पुढचा आहे बघा, आंतरराष्ट्रीय, थोडक्यात उत्तर लिहा. दीर्घोत्तरी मधला आपण आता पाहिलं भौगोलिक कारणे लिहा, थोडक्यात उत्तर आहे दीर्घोत्तरीय. आंतरराष्ट्रीय वाररेषा आखताना कोणत्या बाबी विचारात घेतल्या आहेत? तर आंतरराष्ट्रीय वाररेषेवर पृथ्वीवरील नवीन वार व तारीख सुरू होते. या रेषेच्या पश्चिमेकडे जो दिवस असतो त्याच्या मागचा दिवस या रेषेच्या पूर्वेकडे असतो. म्हणजे 180° रेखावृत्ताची रेषा काही देशात जमिनीवरून जाते, त्यामुळे हीच रेषा जर आंतरराष्ट्रीय वाररेषा ठरली असती तर एका देशात किंवा प्रदेशात दोन वेगवेगळे वार व तारखा असा गोंधळ झाला असता. ह्या बाबी लक्षात किंवा विचारात घेतल्या आहेत. आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडताना तुम्ही कोणकोणते बदल कराल? तर आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडताना मुलांना मी 2-2 पॉइंट मध्ये बघा दिलेले आहे की ओलांडताना आम्ही खालील बाबींचा विचार करू. पूर्वीकडे प्रवास करत जर आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडली तर आहे त्या वार व तारखेच्या मागचा वार व तारीख ग्राह्य धरू. याचा अभ्यास आपण पूर्वी आंतरराष्ट्रीय वाररेषा पाठाचा जेव्हा अभ्यास केलेला आहे तेव्हा त्याचं स्पष्टीकरण करून दिलेलं आहे की कशा स्वरूपाचं ते आपण पूर्वेकडून प्रवास केलं तर कुठला वार पकडला जातो. बघा, पूर्वेकडून प्रवास करत जर आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडली तर त्या वार व तारखेच्या मागचा वार व तारीख ग्राह्य धरू. आपण मिनल आणि सुनील या 2 मुलांचं उदाहरण घेऊन वर्तुळालेखातून आपण ते स्पष्टीकरण करून दिलेलं होतं. पश्चिमेकडे प्रवास करत जर आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडली तर आहे त्या वार व तारखेच्या पुढचा वार व तारीख ग्राह्य धरू. पुढचा प्रश्न आहे थोडक्यात उत्तरेमधला, आंतरराष्ट्रीय वाररेषा 180° रेखावृत्ताप्रमाणे सरळ का नाही? तर आंतरराष्ट्रीय वाररेषा ही 180° रेखावृत्ताप्रमाणे सरळ असती तर ती काही भागात जमिनीवर गेली असती आणि त्यामुळे एकाच भूभागात रेषेच्या 2 भागात म्हणजे रेषेच्या पूर्वेकडे व पश्चिमेकडे 2 वेगळे वार व तारखा असा गोंधळ उडाला असता. हा गोंधळ टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय वाररेषा पूर्णपणे समुद्रावरून येण्यासाठी ती काही ठिकाणी पूर्वेकडे व पश्चिमेकडे वळवण्यात आली. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय वाररेषा रेखावृत्ताप्रमाणे सरळ नाही. पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय वाररेषा पृथ्वीवरील कोणत्याही भूभागावरून का गेली नाही? तर आंतरराष्ट्रीय वाररेषा भूभागावरून गेली असती तर या भागातील रेषेच्या पश्चिमेकडे एक वार व तारीख तर पूर्वेकडे त्याची मागची तारीख व वार अशी परिस्थिती उद्भवली असती. शिवाय ही रेषा काल्पनिक रेषा असल्याने भूभागावरती नक्की केव्हा ओलांडली व तेथे नक्की कोणता वार व तारीख चालू आहे हे समजणे फार कठीण गेले असते. हा सर्व गोंधळ टाळण्यासाठी मुलांनो आंतरराष्ट्रीय वाररेषा कोणत्याही भूभागावरून न येता ती पूर्णपणे समुद्रावरूनच गेली आहे. पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय वाररेषा 180° रेखावृत्ताच्या अनुषंगानेच का विचारात घेतली जाते? तर उत्तर आहे, काही ठराविक ठिकाणाचा अपवाद वगळता 180° रेखावृत्त हे जास्तीत जास्त सागरपृष्ठावरून जाते. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय वाररेषा सुद्धा सागरावरून आखण्यासाठी 180° रेखावृत्ताच्या अनुषंगाने विचारात घेतली जाते. पुढचा प्रश्न आहे बघा, अर्थव्यवस्थेची परिचय या पाठातला स्पष्टीकरण करा. दीर्घोत्तरीमध्ये स्पष्टीकरण करा. त्याच्यामध्ये आहे पहिला प्रश्न, अर्थव्यवस्थेची सुरुवात घरापासून होते. अमर्याद गरजा व मर्यादित दुर्मिळ पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ घालणाऱ्या मानवी प्रयत्नाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. कुटुंबाच्या गरजा अमर्याद असतात आणि त्यांची पूर्तता करण्याची साधने मर्यादित असतात. उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ बसवण्याच्या प्रयत्नास
कौटुंबिक व्यवस्थापन असे म्हणतात. व्यक्तिगत किंवा कौटुंबिक व्यवस्थापन हे मुख्यतः उत्पन्न व खर्च म्हणजेच आर्थिक घटकांशी संबंधित असते. म्हणूनच कौटुंबिक व्यवस्थापन व अर्थशास्त्र यात बरेच साम्य आहे. यातूनच अर्थशास्त्राचा जन्म झाला. कुटुंबाचे जसे आर्थिक व्यवस्थापन असते तसेच गावाचे, शहराचे, राज्याचे, देशाचे व जगाचे देखील आर्थिक व्यवस्थापन असते. पुढचा प्रश्न आहे, भारताची अर्थव्यवस्था मिश्र स्वरूपाची आहे. आपण सांगितलं अर्थव्यवस्थेचे प्रकार 3 कुठले सांगितले? भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था आणि मिश्र अर्थव्यवस्था. मग आपल्या भारतामध्ये कोणत्या स्वरूपाची अर्थव्यवस्था आहे? तर मिश्र स्वरूपाची आहे. मग ती का आहे ती बघा, स्पष्टीकरण करायचे. भारतीय अर्थव्यवस्थेत सार्वजनिक क्षेत्र व खाजगी क्षेत्र दोन्हींचाही समावेश आहे. भारतात उत्पादन साधनांची मालकी व्यवस्थापन खाजगी उद्योजक व सरकार यांच्यात विभागले गेले आहे. जसं आपण मी बसेसचं सांगते, एसटी, बीएसटी आणि आपल्या प्रायव्हेट बसेस आहेत. तसेच आपली वीज पुरवठा, एमएससीबी, रिलायन्स दोन्हीचं सहअस्तित्व आहे. खाजगी क्षेत्रातील उद्योजक नफा प्राप्तीसाठी तर सार्वजनिक क्षेत्रातील उद्योजक सामाजिक कल्याणासाठी प्रयत्नशील असतात. अशा प्रकारे भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि समाजवादी अर्थव्यवस्था हे दोन्ही अर्थव्यवस्था भारतात आढळून येतात. म्हणूनच भारतीय अर्थव्यवस्था ही संमिश्र स्वरूपाची आहे असे म्हटले जाते. पुढचे आहे बघा, अर्थव्यवस्थेनुसार जगातील देशाचे 3 गट पडतात. अर्थव्यवस्थेतील हे स्पष्टीकरण किंवा भौगोलिक कारण लिहा. ह्यामध्ये स्वरूपा ह्या प्रश्नाच्या स्वरूपात सुद्धा याचा हा प्रश्न येऊ शकतो की अर्थव्यवस्थेनुसार जगातील देशाचे 3 गट पडतात. तर अर्थव्यवस्थेतील उत्पादन साधनाची मालकी काही देशात खाजगी व्यक्तीकडे असते, तर काही देशात ती सरकारकडे, तर काही देशात खाजगी व सरकारी मालकी एकत्रपणे आढळून येते. त्यालाच म्हटलंय आपण भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था आणि मिश्र अर्थव्यवस्था. ह्याचाच अर्थ तो होतो. काही अर्थव्यवस्थेचा मुख्य हेतू नफा मिळवणे आहे, म्हणजे काय? भांडवलशाही अर्थव्यवस्था. काही अर्थव्यवस्था समाजाचे कल्याण साधण्याचे कार्य करते, म्हणजे समाजवादी अर्थव्यवस्था. आणि काही अर्थव्यवस्थेमध्ये नफा प्राप्ती आणि समाज कल्याण दोहोंचं सहअस्तित्व असते, म्हणजे दोन्हीही उद्देश समोर ठेवून काम केले जाते. भारतासारख्या देशामध्ये अर्थव्यवस्थेच्या स्वरूपानुसार त्याची भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था आणि मिश्र अर्थव्यवस्था असे 3 प्रकार पडतात. म्हणूनच त्यामुळेच अर्थव्यवस्थेनुसार जगातील देशाचे देखील 3 प्रकार पाडतात. व्यापार या पाठाचं बघायचे. व्यापाराचं आपण सांगितलं ओघवता तत्ता आपण पाहिलेला आहे. तो ओघवता तत्ता दीर्घोत्तरीमध्ये पण येऊ शकतो. पुढचं बघायचं आपल्याला व्यापार. पुढचं बघायचं आहे व्यापार संतुलनाच्या दृष्टीने व्यापार संतुलनाच्या प्रकारातील फरक सांगा. हा प्रश्न विचारलाय बघा. व्यापार प्रश्न कसा छोटा आहे पण त्याचं स्पष्टीकरण बघा 3 स्लाइड मध्ये करून दिले मुलांनो. बघा कसं, व्यापार संतुलनाच्या प्रकारातील फरक सांगा. पहिले व्यापार संतुलनाचे 3 प्रकार आहेत. कोणते आहेत? प्रतिकूल व्यापार संतुलन, अनुकूल व्यापार संतुलन आणि संतुलित व्यापार संतुलन. आता त्याचं आकृतीच्या सहाय्याने देखील त्याचं तुम्हाला स्पष्टीकरण दिले बघा. प्रतिकूल व्यापार संतुलन पहिले पाहायचं आपण. जेव्हा आयातीचे मूल्य हे निर्यातीच्या मूल्यापेक्षा अधिक असते तेव्हा त्यास प्रतिकूल व्यापार संतुलन असे म्हणतात. त्यानंतर आहे अनुकूल व्यापार संतुलन. जेव्हा निर्यातीचे मूल्य हे आयातीच्या मूल्यापेक्षा जास्त असते तेव्हा त्यास अनुकूल व्यापार संतुलन म्हणतात. आणि संतुलित व्यापार संतुलन जेव्हा आयात व निर्यात मूल्य जवळपास सारखे असते तेव्हा संतुलित व्यापार संतुलन असे म्हणतात. बघा तिन्ही आकृत्यांमध्ये तुम्हाला लक्षात येईल मुलांनो. प्रतिकूल मध्ये आयात काय करतो आपण बघा, जेव्हा आयातीचे मूल्य निर्याती मूल्यापेक्षा अधिक असते त्यास प्रतिकूल व्यापार असे व्यापार संतुलनचे म्हणतात. आणि आयात म्हणजे काय, आपण एखादा माल दुसऱ्या देशातून आपण विकत घेतो म्हणजे आयात जास्त करतो म्हणजे प्रतिकूल. आणि जेव्हा निर्यात जास्त करतो, आयात कमी करतो, ज्या निर्यातीचे मूल्य हे आयाती मूल्यापेक्षा जास्त असते तेव्हा त्याला अनुकूल म्हणतात. निर्यात म्हणजे आपण आपल्या देशातील माल इतर देशांना विकतो. आणि संतुलित व्यापार म्हणजे काय, दोन्ही समान आयात आणि निर्यात. जेव्हा आयात आणि निर्यात मूल्य जवळपास सारखे असते तेव्हा त्यास संतुलित व्यापार संतुलन असे म्हणतात. पुढचे बघा प्रश्न, जागतिक व्यापार संघटनेचे उद्देश सांगा. आता जागतिक व्यापार संघटनेचे उद्देश पुढील प्रमाणे आहेत. 1. आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या वाटाघाटीसाठी व्यासपीठ उपलब्ध करणे, व्यापार विषयक मतभेद टाळणे. भांडणं करून मतभेद करून आपले व्यापाराची प्रगती होत नाही. राष्ट्राच्या व्यापार धोरणावर देखरेख ठेवणे आणि विकसनशील देशांसाठी तांत्रिक सहाय्य
व प्रशिक्षण उपलब्ध करून देणे. पुढचा प्रश्न आहे, ओपेक आणि आपेक या ज्या व्यापारी संघटना आहे यांच्या कार्यातील फरक सांगा. बघा, ओपेक आणि आपेक परीक्षेच्या दृष्टीने दीर्घोत्तरीमध्ये खूप महत्वाचा प्रश्न आहे मुलांनो. 4 पॉइंट मध्ये त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे. ओपेक ही खनिज तेलाचे उत्पादन आणि निर्यात करणाऱ्या देशाची संघटना आहे आणि आपेक ही आशिया प्रशांत महासागर क्षेत्रातील देशांची प्रादेशिक संघटना आहे. कन्फ्युज व्हायचं नाही मुलांनो. ओपेक आणि आपेक. ओपेक ही खनिज तेलाचे उत्पादन आणि निर्यात करणाऱ्या देशांची संघटना आहे आणि आपेक ही आशिया प्रशांत महासागर क्षेत्रातील देशाची प्रादेशिक संघटना आहे. ओपेक ही संघटना खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर नियंत्रण ठेवते. आपेक ही संघटना आशिया प्रशांत महासागर क्षेत्रात मुख्य व्यापार आणि आर्थिक सहकार्य वृद्धिंगत करण्याचे कार्य करते. ही संघटना सदस्य देशातील खनिज तेल उत्पादन व दरावर नियंत्रण ठेवते आणि आपेक ही संघटना सदस्य देशांना प्रादेशिक व तांत्रिक सहकार्याला प्रोत्साहन देते. ओपेक ही संघटना खनिज तेलाच्या निर्यात व्यापारात सुसूत्रता राखते. आपेक ही संघटना सदस्य देशातील आर्थिक व तांत्रिक सहकार्यात सुसूत्रता राखते. बघा मुलांनो, दोनदा रीडिंग केलं, तुमच्या संपूर्ण प्रश्न लक्षात राहण्यासारखा आहे म्हणून चार्ट बनवून ठेवलेला आहे. फरक स्पष्ट केला आला हा असा प्रश्न तरी तुम्ही ह्याचं उत्तर असंच लिहू शकता किंवा ओपेक आणि आपेक या व्यापारी संघटनांविषयी तुम्ही सविस्तर लिहा, तेव्हा सुद्धा तुम्ही अशा 2 कॉलम मध्ये त्याचं स्पष्टीकरण मांडू शकता. पुढचा प्रश्न आहे बघा, आशियाई खंडातील कोणत्याही एका व्यापारी संघटनेचे कार्य लिहा. तर आसियान ही आशिया खंडातील महत्वाची व्यापारी संघटना आहे. या संघटनेचे कार्य पुढील प्रमाणे आहे. आग्नेय आशियाई देशात आर्थिक विकास तसेच सामाजिक व सांस्कृतिक सलोखा वाढवणे, प्रादेशिक शांततेस प्रोत्साहन देणे आणि सदस्य देशांना अधिक व्यापार वाढीसाठी कर सवलती देणे. शेतकऱ्याच्या दृष्टीने विपणनाचे महत्व लिहा. पद्धतीने शेती करणारा शेतकरी स्थानिक बाजारात शेतमाल व भाजीपाल्याची विक्री करत असतो. आता शेतमालाला योग्य ती किंमत मिळत नसेल आणि त्यामुळेच आर्थिक नुकसान त्याचं होत असे. मग विपणनाचे विक्रीचे तंत्र आकलन करणारा हा शेतकरी शेतमाल स्वच्छ करतो, त्याची चांगल्या वेष्टनात बांधणी करतो, त्यानंतर शहरातील सुपर मार्केट किंवा मॉलशी संपर्क साधतो, त्यांच्या समोर आपल्या मालाची गुणवत्ता, प्रतवारी, दराची माहिती सादर करतो आणि सादरी करणारे प्रभावित होऊन सुपर मार्केट त्या मालाची जाहिरात करतात आणि तो माल विक्रीसाठी ठेवतात. अशा प्रकारे विपणनाचे तंत्र अवलंबणाऱ्या शेतकऱ्याला मोठी बाजारपेठ उपलब्ध होते, त्याच्या मालाला पूर्वीपेक्षा अधिक किंमत मिळते आणि नियमित ग्राहकांच्या उपलब्धतेमुळे त्याच्या उत्पादनाला चालना मिळते. म्हणजेच शेतकऱ्यांच्या दृष्टीने विपणन तंत्र उपयुक्त, किफायतशीर आणि अधिक नफा मिळवून देणारे असे आहे. पुढचा प्रश्न आहे, महत्व सांगा मुलांनो. बघा, महत्व सांगा, त्यामध्ये आहे पहिलं आपल्याला छोटे छोटे महत्व सांगा किंवा माहिती लिहा किंवा पुढील शब्दाचा अर्थ स्पष्ट करा असं. बघा, तंत्रज्ञान आणि यांत्रिकीकरण. तंत्रज्ञान आणि यांत्रिकीकरण यांचे अनेक फायदे विविध क्षेत्रात पाहायला मिळतात. त्याचं उदाहरणच आहे तुमच्या हातात असलेला मोबाईल. नागरीकरणासाठी देखील हे दोन्ही घटक सहाय्यभूत ठरतात. गेल्या काही दशकात शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे, तसेच यांत्रिकीकरण वाढले आहे. ग्रामीण भागातील शेती आता मोठ्या प्रमाणावर यंत्राच्या सहाय्याने केली जाते, त्यामुळे शेती ही आधुनिक पद्धतीने केली जाते. तुम्ही तुमच्या शब्दामध्ये तुमची शब्दरचना, तुमची वाक्य टाकली तर अजून प्रश्नाचं उत्तर वाढेल आणि एक प्रश्नाच्या उत्तराला जडत्व प्राप्त होईल. त्यामुळे शेतीतील मनुष्यबळ बघा, त्याच्यामुळे तुमच्या प्रश्नाला सहजरित्या मार्क्स मिळू शकतील. त्यामुळे शेतीतील मनुष्यबळ शेतीच्या कामातून मोकळे झाले. हा कामकरी वर्ग कामधंद्याच्या शोधात शहराकडे स्थलांतरित झाला. परिणामी नागरी लोकसंख्येत वाढ होत आहे. बघा, औद्योगिकरण. एखाद्या प्रदेशामध्ये उद्योगाचा विकास केंद्रीकरण होणे हा नागरिकांना सहाय्यभूत ठरणारा घटक आहे. उद्योगधंद्याच्या वाढीमुळे नोकरीच्या आशेने आजूबाजूच्या प्रदेशातील लोक या प्रदेशाकडे आकर्षिले जातात. त्यामुळे नागरीकरणाची प्रक्रिया गतिमान होते. 19व्या शतकादरम्यान मुंबई शहराची वाढ झपाट्याने झाली. मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात कापडगिरणी उद्योग सुरू झाल्यामुळे मूळची कोळ्यांची वस्ती असलेली अनेक गावे औद्योगिकरण म्हणजे मुलांना नागरीकरण, औद्योगिकरण, कारखानदारी, उद्योगधंदे यामुळे मुंबई महानगराचा भाग झाली. पुढचा आहे बघा आपल्याला व्यापार. एखाद्या प्रदेशातील ठिकाण मालाची ने-आण, चढ-उतार, साठवणूक यासाठी अनुकूल असते. अशा ठिकाणी व्यापार
व त्या अनुषंगाने असणाऱ्या इतर सेवांची वाढ होते. उदाहरणार्थ व्यापारी संकुल, बँका, पतसंस्था, गोदामी, शीतगृहे इत्यादी. या सेवांबरोबरच अशा ठिकाणी रस्ते, उपहारगृहे म्हणजे हॉटेल्स, निवास स्थान इत्यादी बाबींची वाढीस लागतात. भारतातील नागपूर शहर देशाच्या केंद्रस्थानी आहे. हे शहर व्यापाराच्या दृष्टीने सोयीचे असल्यामुळे नागरीकरण वाढत होते. त्याच्यानंतर व्यापार वाढ ही देशाच्या आर्थिक विकासाला पर्यटनात केला जातो. पर्यटनाचे उद्देश कोणकोणते आहेत? आनंद मिळवणे, मनोरंजन करणे, व्यापार करणे, निवास करणे. पर्यटन मुलांना पर्यटन म्हणजे माहिती आहे ना, आपण फिरायला जातो ते. तर आनंद मिळवणे, मनोरंजन करणे, व्यापार करणे, निवास करणे, वैद्यकीय सेवा प्राप्त करणे, ग्रामीण लोकसंस्कृतीचा अनुभव घेणे, धार्मिक कार्य करणे इत्यादी पर्यटनाचे विविध उद्देश आहेत. पर्यटनाचे पर्यावरणात्मक परिणाम सांगा. पर्यटकांनी पर्यावरण स्नेही पर्यटन केले असता ध्वनी प्रदूषण टाळले जाते. वृक्ष व वन्य पशुपक्षी यांची दक्षता घेतली जाते. पर्यटन स्थळे व तेथील पर्यावरण स्वच्छ राहते आणि पर्यावरणपूरक पर्यटन या संकल्पनेमुळे पर्यावरणाची योग्य ती काळजी देखील घेऊन पर्यटन स्थळाचा विकास केला जातो. निवासस्थाने, रिसॉर्ट, वाहतुकीचे मार्ग इत्यादी घटकांची रचना देखील पर्यावरणपूरक पद्धतीने केली जाते. या विकासात वीज, पाणी याचा काळजीपूर्वक वापर केला जातो. पुनर्वापर संकल्पना ही वापरली जाते. पर्यावरणाची नैसर्गिक स्थिती राखून पर्यटन विकसित केले जाते. बघा मुलांना पुढचा आहे पर्यटन विकासातून कोणकोणत्या संधी निर्माण होतात. खूप साधा आणि सोपा प्रश्न आहे. पर्यटन विकासातून उपहारगृहे, दुकाने, वाहतूक सेवा, मनोरंजन, निवासस्थाने आणि वैद्यकीय सुविधा, व्यापार, बँकिंग सेवा इत्यादी संधी निर्माण होतात. आपल्या जिल्ह्यात कोणकोणती पर्यटन स्थळे विकसित करता येतील हे सांगितले. तर आपल्या जिल्ह्याचे आता तुम्ही तुमच्या जिल्ह्याचं बघायचं आहे. कळंब माहूर हे पर्यटन स्थळ आहे. कळंब येथील चिंतामणीचे प्रसिद्ध. आता आपलं इथलं वसईमधील कळंब इथे शंकराचार्यांचं मंदिर आहे किंवा वसईमध्ये अजून अनेक अशी तीर्थक्षेत्र आहेत. वसईचा समुद्र किनारा आहे. अशा प्रकारची जी निसर्गरम्य आणि सागरी किनारा लाभलेली आपल्याकडची जवळची मुंबईच्या जवळची ठिकाणं आहेत. मुंबईमध्ये मुंबादेवी आहे. अशा प्रकारचं पर्यटन तुम्ही करू शकता. तसेच प्रेक्षणीय स्थळं आहेत, अभयारण्य पण आहे ताडोबा सारखं. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या माहितीतल्या पर्यटन स्थळाची माहिती तुम्ही देऊ शकता. बघा पुढचं आहे पर्यटनाच्या ठिकाणी येणाऱ्या समस्या सांगून त्यावर उपाय. आता तुम्ही समजा पर्यटन करायला गेले किंवा शाळेतून सहल गेली किंवा तुम्ही तुमच्या फॅमिलीमधून गेल्या तर तिकडे कोणकोणत्या समस्या उद्भवू शकतात आणि त्यावर तुमचे उपाय काय असतील. आपल्या भाषेमध्ये आपल्या शब्दात ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. मुलांना 4 गुणाला हा प्रश्न येऊ शकतो. पर्यटनाच्या ठिकाणी पुढील समस्या उद्भवू शकतात. जसे निवासस्थानाच्या अभावाची समस्या म्हणजे राहण्याची व्यवस्थित सुविधा नसते. वाहतुकीच्या सेवा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसण्याची समस्या, पर्यावरणीय समस्या, वैद्यकीय सेवांचा अभाव असल्याची समस्या, संपर्क साधनांची उपलब्धता नसल्याची समस्या आणि या सर्वांवर उपाययोजना कशा असतील. शासनाने पर्यटनाच्या ठिकाणी वाजवी मोबदल्यात पुरेशा प्रमाणात निवासाची व्यवस्था करून देणे आवश्यक आहे. वाहतुकीच्या जलद सेवा खेड्यापाड्यापर्यंत पोहोचवणे गरजेचं आहे. पर्यटन ठिकाणी स्वच्छता निरीक्षकांची नियुक्ती करणे व त्याचा पर्यटन स्थळे स्वच्छ राहण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबविण्याचे अधिकार देणे. पर्यटन स्थळी वैद्यकीय सेवा नियमित स्वरूपात उपलब्ध करून देणे. सुलभतेने संपर्क साधता यावा यासाठी पर्यटन संपर्क कक्ष निर्माण करणे इत्यादी आहे. पर्यटनामुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळतो हे सकारात्मक भौगोलिक कारणामध्ये येऊ शकतो. हे तर पर्यटनामुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळतो. सकारण सांगा. तर पर्यटन विकासातून उपहारगृहे, दुकाने, वाहतूक सेवा, मनोरंजन, निवासस्थाने, वैद्यकीय सेवा, व्यापार, बँकिंग इत्यादी सेवांच्या गरजा निर्माण होतात. पर्यटकांना या विविध सेवा पुरवण्यासाठी संबंधित क्षेत्रातील लोकांना रोजगार संधी उपलब्ध होतात. अशा प्रकारे पर्यटनामुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळतो. मुलांनो
हे वस्तुनिष्ठ, लघुत्तरी आणि दीर्घोत्तरी या प्रश्नांचं स्पष्टीकरण आपण या तासिकेला पाहिलेलं आहे आणि ते नक्कीच तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलं असेल. तुम्ही एकदा हा व्हिडिओ पाहून तुमचा संपूर्ण द्वितीय सत्रातला अभ्यास तुम्ही व्यवस्थितरित्या भूगोल या विषयाचा करू शकता. आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आपले हे व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर नक्कीच करा. धन्यवाद.